कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेच्या वतीनं 2 दिवसांपूर्वी व्यावसायिकांची बैठक पार पडली। त्यानंतर आजपासून या व्यावसायिकांनी बेमुदत व्यवसाय बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्यामुळे आज मार्केट यार्ड परिसरातील वाळू अड्ड्याजवळ शेकडो ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केल्याचे दिसून आलं। वाळू वाहतुकीसाठी भाडेवाढ मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं। डिझेल, विमा, वाहनांचे स्पेअर पार्ट, टायर्स यासह विविध वस्तूंच्या दरवाढीमुळे वाळू वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आलाय। दिवसेंदिवस महागाई वाढतीये। चालक, क्लीनर यांचे वाढते पगार, कौटुंबिक गरजा, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते यामुळे वाळू वाहतूकदार अडचणीत आलाय। त्यामुळे 150 किलोमीटरसाठी 6,000 रुपये भाडं आकारलं जातंय। त्यामध्ये वाढ करावी, वेगवेगळ्या करांचे दर कमी व्हावेत या मागणीसाठी आजपासून वाळू वाहतूकदारांनी बेमुदत बंद पुकारलाय। की 600 रुपये भाडेवाढ जी आता आहे ती जवळजवळ आम्हाला 900 रुपये मिळाली पाहिजे। महागाई सगळी वाढलेली आहे। डिझेलचे रेट 10 रुपयाने वाढलेले आहेत। इन्शुरन्स, टॅक्स, पासिंग हे वाढलेलं आहे। टायरचे रेट वाढलेले आहेत, मटेरियलचे रेट वाढलेले आहेत, इतर तुमचे मिस्त्री लोकांचे रेट वाढलेले आहेत, ड्रायव्हरांचे पगार वाढलेले आहेत। त्यानुसार काही आम्हाला ताळमेळ बसणं झालेलं आहे वाळू वाहतुकीचा। त्यामुळे आम्ही 900 रुपये रेट कोल्हापूर जिल्ह्यात व्यवसायाला दर मिळावा हे त्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे। या आंदोलनामागे कोणत्याही घटकाला वेठीस धरण्याचा हेतू नसून डिझेल दरवाढ, विम्याच्या हप्त्यामध्ये झालेली भरमसाठ वाढ, वाहन पासिंग, टोल, कर्जाचे थकीत हप्ते यासह विविध कारणं असल्याचं संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं। आंदोलन काळात वाळू वाहतूक सुरू असल्याचं आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। यावेळी संघटनेचे सेक्रेटरी युवराज कामत, अतुल जाधव, गौस मुल्ला, सुभाष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।